चला सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. हुंबारली विपक्ष कुळेगाव. नुकताच झालेल्या परवा दिवशी आम्ही स्पर्धा कव्हर करत होतो, ऑल इंडिया ओपन अंबरनाथ चषक. त्या स्पर्धेमध्ये हुंबारली गावचा एक जबरदस्त खेळाडू म्हणून प्रेमची आपल्याला नेमणूक पाहायला मिळाली, नियुक्ती पाहायला मिळाली. ऑल इंडिया ओपनच्या टुर्नामेंटमध्ये रियान शिलाबेन डोंबिवली या संघाकडून खेळत असताना पहिल्या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी करत होता प्रेम ज्युनियर. आता तो प्रेम आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. आलिमगड एक्सप्रेस हिमांशु पाटील सारखी आठवण करून देणारी गोलंदाजी आहे प्रेम यांची. नवकऱ्यातच एक जबरदस्त गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. आणि चला मॅचला करूया सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. स्ट्रायकिंग एंड वरती ओमकार, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती प्रसाद, बॉलिंग ट्रॅक वरती प्रेम. मॅच इज ऑन. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट एज यू प्ले. गोलंदाज तयार प्रेम. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल. शरीरापासून दूर, रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती होता प्रेम यांचा, आणि तो प्रयत्न त्यांच्या वतीने असफल ठरलाय. आले आपण पाहू शकतो बॉल वाईट. अवांतरची धाव फलकावरती ऍड होईल. स्वर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावफलक 1 ऑन द बोर्ड. एक धावची धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेला स्ट्रोक चांगल्या पंच केलाय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेमच्या विरोधामध्ये पहिलं आक्रमण पहिल्या बॉलवरती ओमकारच्या बॅट मधून आलेला स्वीपर कव्हरला क्लिअर करत हा दमदार चौकार. प्रेम या षटकामध्ये कमबॅक करेल या ती मात्र शंका नाही. मात्र ऑन साईडला टर्न केलाय स्ट्रोक तर लाच जवाब पाहायला मिळतोय. मिड विकेट मध्ये फिल्डर वेगाने बॉलवरती येत आहेत. फक्त फक्त 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. फलकावरती धावा आपल्याला 7 पाहायला मिळतील. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रेमच्या विरोधामध्ये आक्रमण पहिल्याच बॉल पासून धारण केलंय फलंदाज मयूरने, ओमकारने. प्रसाद देखील सोबत आहे. ओमकारच्या वतीने आपण पाहू शकतो जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. शॉर्टर वनचा ज्यावेळेस वापर करण्यात येतो, कधी कधी पुलचे स्ट्रोक तर कधी कधी आपल्याला पंच पाहायला मिळतात. रेंज ऑफ शॉट भरपूर सारी आहे ओमकारकडे. आणि येस आलाय बॉल डॉट. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोचली आहे 6 ती आकड्यावर. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ झालाय. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता, मिसिट पाहायला मिळतोय. कार्पेटच्या सहाय्याने बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. काउस कॉर्नर मात्र क्षेत्ररक्षक अतिशय वेगवान आहे, ऍक्टिव्ह आहे थोडेसे म्हणू शकतो. आलेली डबल आणि डबलच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. फलकावरती धावा 9 पाहायला मिळतील. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. महत्वाचा षटक. या महत्वाच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न, कारण प्रेमच्या विरोधामध्ये ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग करता त्यावेळेस समोरचा संघ थोडासा बॅकफुट वरती जातो. कारण प्रेम जो आहे तो स्ट्राईक गोलंदाज आहे, आणि स्ट्राईक गोलंदाजावरती ज्यावेळेस तुम्ही आक्रमण चढवता त्यावेळेस मैदानावरती तो संघ बॅकफुट वरती असतो. बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कॅच झाली, ड्रॉप. एक्झॅक्टली बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ सोबत आहे आणि बॉल नशिबाच्या सहाय्याने सीमापलीकडे कॅच देखील ड्रॉप आणि आलाय. नशिबाचा चौकार. आपल्याला पाहायला मिळतं स्पेशली बॅटर ज्या प्रकारची बॅटिंग करतायत ओमकार, ते कौतुकास्पद आहे. एक आपला माइंडसेट असतो की आपण चांगल्या गोलंदाजाला टिकून खेळावं, विकेट द्यावी नाही, अटॅकिंग इंटेंट पेक्षा डिफेन्सिव्ह अप्रोच यूज करावं. मात्र ज्या प्रकारचा अप्रोच ओमकारचा आहे की 4 ओव्हरची मॅच आहे,
स्ट्राईक गोलंदाजावरती प्रेशर टाकेल, जेणेकरून दुसऱ्या षटकामध्ये जो गोलंदाज येईल त्याच्यावरती प्रेशर असेल आणि प्रेशरमध्ये देखील कुकरची शिट्टी वाजताना मी पाहतो मैदानावरती प्रेशरमध्ये हा हिरा बनून निघेल का, हे देखील पाहणं इंटरेस्टिंग आहे. शॉर्टर वनचा वापर मैदानावरती करण्यात येतोय. पंचांचा इशारा येत असताना स्क्वेअर बॉल, व्हाईट बॉल अँड 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर असा पंचांचा इशारा देखील येत असताना धावसंख्या फलकावरती 14 धावा पाहायला मिळतील. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. हे षटक फार महत्वाचं, आम्ही नेहमी उल्लेख करतो. षटक फार महत्वाचा असतो पहिलं. का? कारण पहिले षटक पॉवर प्लेचं असतं. तुमच्याकडे रिदम येतं. दुसरा म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही स्ट्राईक गोलंदाजावरती आक्रमण करता, म्हणजे दुसऱ्या ओव्हरमध्ये जो गोलंदाज येतो त्याच्यावरती देखील प्रेशर असतं. तिसरा म्हणजे मोमेंटम. जो मोमेंटम तुमच्या सोबत असेल तर तुम्ही 4 षटकांमध्ये 60 ते 70 धावा बनवू शकतात. सिंगल आली आहे. एका धाबेच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 14 या आकड्यावरती पाहायला मिळेल. माफ करा, 15 धाबा धावफलकावरती आहेत. कोळेगाव संघ फार चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. उंबारली संघ थोडासा बॅकफुटवरती आहे. संघ फार चांगलं क्रिकेट नेहमी खेळत असतो, मात्र या मॅच मध्ये पहिली ओव्हर थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते. कारण एक चौकार देखील गेला, कॅच देखील ड्रॉप झाली. त्या व्यतिरिक्त शॉर्टर वनचा वापर करण्यात आला होता. त्या शॉर्टर वरच्या बॉलवरती एक पंच केला, दुसऱ्या बॉलवरती पुल केला, पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती डबल आली. त्यानंतर डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा जो चौकार होता, तो चौकार झेलमध्ये रूपांतर झाला असता तर मात्र धावसंख्या 11 पाहायला मिळाली असती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मात्र कोई बात नहीं, जो हो गया सो हो गया, रात गई बात गई, छोड़ो कल की बातें पुरानी, आज लिखनी पड़ेगी गेंद और बल्ले से नई कहानी। पहले ओवर की समाप्ति के बाद बिना किसी विकेट के नुकसान पर 15 रन स्कोर कार्ड के ऊपर दूसरे ओवर का खेल और गेंदबाजी की कमान संभालते हुए यश यश को अपने टीम को जीत के नजदीक लेके जाने वाली गेंदबाजी करनी पड़ेगी। किस तरीके से होगी गेंदबाजी देखना बड़ा दिलचस्प रहेगा। दूसरा ओवर प्रगति पथ के ऊपर चलता हुआ गेंदबाजी की कमान संभालते हुए यश पहले ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर 15 रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर देखने को मिलेगी। इसके अलावा अगर देखा जाए तो इस ओवर में विकेट टेकिंग गेंदबाजी के अलावा आपको डॉट बॉल परसेंटेज भी बढ़ाना जरूरी है। अगर विकेट ना आए और रन भी बने, या फिर विकेट भी और रन भी बने, कोई इसमें मैं कहूंगा टीम का भला नहीं है, तो फिर डॉट बॉल परसेंटेज बढ़ाने बहुत ही ज्यादा जरूरी है। इस बार आड़े बल्ले से खेलना चाहते थे, सिंगल मुकम्मल, मिड विकेट से फील्डर आएंगे, नॉट स्ट्राइकिंग इनके ऊपर थ्रो, पर के पास अपील भी नहीं हुई। लेकिन देखते ही देखते 2 रन भी मुकम्मल। तेजी से दोनों ही बल्लेबाजों ने आंखों में इशारा कर दिया और उसके बाद 2 रन मुकम्मल। स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ जाके पहुंचा है 17 रनों के ऊपर। 17 ऑन द बोर्ड, 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती मार्गस्थ आहे. पहिल्या बॉलवरती डबल आली. यशच्या विरोधामध्ये आक्रमकता धारण करत असताना पाहायला मिळत आहेत. ऑनसाईडला बैठक स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले, मागचा पाय बेंड केला, पुढच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला होता. अशा वेळी पॅडल स्वीप मारण्याचा देखील प्रकार आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. स्वीप देखील भरपूर सारे प्रकारचे असतात. फॉलिंग स्वीप, पॅडल स्वीप, रिव्हर्स स्वीप. त्यासोबतीला आपल्याला अजून एक कन्व्हेन्शनल स्वीप देखील पाहायला मिळतो. या सर्व प्रकारच्या स्वीप असतात. त्या व्यतिरिक्त एक महत्वाची स्वीप असते. येस, आपण पाहू शकतो आलाय बॉल डॉट. स्वीप भरपूर सारे प्रकारचे असतात आणि आता 360 डिग्री खेळण्यामुळे त्या स्वीपला देखील फार महत्व आलंय. मैदानावरती आलेली सिंगल पाहायला मिळेल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 18 या आकड्यावर. पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस स्वीप वापरली जायची, ती स्वीप का वापरली जायची यामागे देखील कारण होतं. ज्यावेळेस तुम्हाला टर्न जज नव्हता होत, एखादा स्पिनर थोडासा जास्त टर्न बॉल करत होता, फक्त बाउन्स तुम्हाला जज करायचं होतं. स्वीप ज्यावेळेस टर्न जज करता येत नाही त्यावेळेस वापरण्याचा इशारा कोचेसच्या वतीने दिला जायचा. मात्र आता मॉडर्न डे क्रिकेटमध्ये नेहमी आपण पाहतो स्वीपचा यूज केला जातो. पुन्हा एकदा स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, मिस्टेक झाली आहे कीपर कडून आणि बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ आहे, 22चा हा चौकार आहे. नशिबाचा चौकार असेल, 22 4 धावा खात्यामध्ये ऍड होतील. चौकार देखील आहे. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 18 धावा. ओके, आता 22 झालेत. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिला डबल, त्यानंतर 2 डॉट, त्यानंतर सिंगल आणि 22चा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला हुक केलाय, स्ट्रोक लाजवाब. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटका दमदार होता, फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. 6 धाब्यांसाठी आलाय सिक्सर आणि षटक क्रमांक मैदानावरती दुसरा समाप्त 2 षटकांच्या अखेरीस. फलकावरती धावा 28.
बॅटर मैदानावरती जय पाहायला मिळते. तर जयच्या खांद्यावरती जबाबदारी इतकी मोठी आहे ना, तिसऱ्या क्रमांकावरती जो फलंदाज येतो त्या फलंदाजावरती फार मोठी जबाबदारी असते, ज्यामध्ये आपण पाहतो की जर तुमची अर्ली विकेट गेली तर मात्र संघाला सावरावं लागतं. त्यानंतर जर तुमची विकेट लेट गेली, फार चांगली स्कोर बनली तर त्या स्कोरला मेंटेन देखील करावं लागतं. तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजावरती हाच सर्व प्रेशर असतो. इथे फार चांगली गोलंदाजी निर्भयच्या वतीने करण्याचा प्रयत्न होता, मात्र व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय रडारपेक्षा दूर. जयच्या ठेवण्याचा प्रयत्न होता. ज्यावेळेस तुम्ही रडारपेक्षा दूर ठेवता, तुमच्या मनामध्ये दोन गोष्टी असतात. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला डिफेन्सिव्ह अप्रोच, डॉट बॉल पर्सेंटेज वाढवायचे, आणि दुसरा म्हणजे बॅटरच्या रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न, जेणेकरून मिस व्हावं आणि कॅच देखील कंप्लीट व्हावी. या सर्व गोष्टी असतात. यावेळेस बॉल स्लॉट मधला होता. लॉंग ऑफच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती झाली आहे मिस्टेक लॉंग ऑफच्या खेळाडूच्या वतीने. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 31, 31 धावा पाहायला मिळतात. 31 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला मार्गस्थ पाहायला मिळतोय, जो मात्र तिसरा. निर्भयच्या कांद्यावरती जबाबदारीने निर्भयने फार चांगली ती पेलून काढली आहे. यावेळेस देखील स्ट्रेट ऍज एरो, स्ट्रोक तर दमदार, फिल्डिंग अप्रतिम आहे. फ्रेमची पाहायला मिळते. जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट. फक्त एकच धाव, 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात प्रेमने. जणू काही ज्यावेळेस आपण चापट मारतो ना, अगदी तशीच बॉलला देखील चापट मारली. विल स्टॉप. मी म्हणेल फार चांगली फिल्डिंग, फार चांगला एफर्ट पाहायला मिळतोय. स्टॉप करणं गरजेचं आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये फिल्डिंग करण्यापेक्षा नेहमी म्हटलं जातं की तुम्ही स्टॉप करा बॉलला, आणि इथे देखील तेच आपल्याला पाहायला मिळतोय. गुड पीस ऑफ फिल्डिंग. फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय, मिस इट. हा ट्रॅप पाहायला मिळाला, मात्र फिल्डिंग लाजवाब आहे. पंचांचा इशारा येत असताना नो बॉल. आलेली सिंगल म्हणजे नो +1. एकूण 2 धावा फलकावरती होतील ऍड, आणि धावसंख्या फलकावरती 34. 34 धावा धावफलकावरती व्हायला मिळतील. 34 ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावरती. बॉल झालेत आतापर्यंत आपण पाहू शकतो, जे मात्र 2 मैदानावर 3 बॉल झालेत. 3 बॉलचा खेळ झाला. अजून देखील 3 बॉलचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. निर्भय तयार. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली गोलंदाजी. हाय एम रिच, सोबतीला हाय एम ऍक्शन. मोठ्या कदचा गोलंदाज, त्यामुळे वेग हा प्रचंड असतो त्या खेळाडूंकडे. ज्याची हाईट मोठी असते, रीच मोठी असते, हाय एम ऍक्शन असतं. अगदी तेच आपल्याला सर्व गोष्टींचं मिश्रण असणारा खेळाडू निर्भय बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. यावेळेस देखील आलाय बॉल, आणि त्यानंतर विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद होतील, विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. मोठा धक्का बसेल. जय भोईर बॅक टू दी पवेलियन. जय भोईर ना. धावा धावफलकावरती. असं म्हटलं जातं की हिरे की चमक रखते तो अंधेरे में चमको, धूप में तो काच का तुकडा भी चमकता है. निर्भयने तेच केलंय. 2 षटकांमध्ये जवळ 28 धावा होत्या. त्यानंतर विकेटची नितांत गरज होती, ब्रेक थ्रूची गरज, ती गरज पूर्ण केली निर्भयने, आणि फार चांगली गोलंदाजी. शॉर्ट वापर, पंच करण्याचा प्रयत्न, मिसिट पाहायला मिळतो. हा ट्रॅप आहे, हा सापळा आहे. मैदानावरती फिल्डिंग अप्रतिम आहे. एक्स्ट्रा कव्हर मधून एक्स्ट्राऑर्डिनरी एफर्ट. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो, आणि बघता बघता 2 कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त होईल. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 36 धावा पाहायला मिळतील. ही ओव्हर फार चांगली आहे. या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त मे बी आपल्याला पाहायला मिळतील 8 धावा खर्च झालेल्या आहेत. 3 षटकांच्या अखेरीस 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निर्भयने फार चांगली गोलंदाजी केली आहे. नो डाऊट ॲट ऑल. या ओव्हर मध्ये निर्भयने क्लास दाखवलाय. गरज होती विकेटची, आणि विकेटची नितांत गरज त्याने पूर्ण केली आहे. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त, धावसंख्या 36 पाहायला मिळेल. नो डाऊट ॲट ऑल. यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळते. फुल टॉस बॉल, पैर पर गेंद तो बाउंड्री की सैर पर गेंद. बॉलला फेकून दिले डी बॅकवर्ड, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला दमदार 4 धावेंसाठी जबरदस्त चौकार प्रसादच्या बॅट मधून.
पाहायला मिळतोय. थोडेसे नाराज आहेत सर्व खेळाडू. चौकार आल्यानंतर थोडासा प्रेशर होतो. आणि त्या प्रेशरमध्ये आपण पाहू शकतो मैदानाप्रती थोडीशी मिस्टेक होत असताना विराजकडून. हे क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये मिस्टेक होत राहतात. पण त्या प्रेशरला, त्या नर्व्हला हँडल करणं तुम्हाला येणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही नर्व्ह हँडल करता, ज्यावेळेस तुम्ही चांगल्या प्रकारची कामगिरी कराल, त्याच वेळी संघ तुम्हाला बॅकिंग देईल. नाहीतर जर मिस्टेकवर मिस्टेक करत राहिले तर मात्र संघ देखील एक वेळ असा येतो की तुम्हाला बॅकिंग देणं देखील सोडतो. मैदानावरती देखील आपल्याला पाहायला मिळेल हा थ्रो चांगला पाहायला मिळतो आणि फलंदाज बाद विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपामध्ये थोडंसं टेंटेटिव्ह अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला. अर्ली स्टार्ट घेतला असता, थोडासा पॉज घेतला नसता तर मात्र 2 धाबा देखील कंप्लीट झाले असता. मात्र विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गडी गमावलाय तिसरा कोळेगाव संघाने. फलंदाज प्रसाद बॅक टू दी पवेलियन. ते जजमेंट फार चांगलं गोलंदाजाचं पाहायला मिळतं. वेगाने बॉलवरती आले. मात्र चिकी सिंगल आडत असताना आपल्याला सिंगल पाहायला मिळेल. जुमुठीमध्ये घेऊन खऱ्या अर्थाने एका धावेचा प्रयत्न मात्र एक धाव झाली कंप्लीट आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल 44 धावा. बॉल झाले 3 आणि 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. हे षटक फार महत्वाचं आहे. या षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा कुठणं गरजेचं आहे. या मॅचचं प्रतिबिंब या षटकावरती असेल का? तर दुसऱ्या इनिंगला ज्यावेळेस सुरुवात होईल तोच मोमेंटम दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील दुसऱ्या इनिंगमध्ये देखील कॅरीड आउट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावर देखील ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो आणि बघता बघता 2 धाबा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाबा झाल्यात कंप्लीट. शुभमच्या वतीने 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे 46. 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस देखील बॅटची एच यशांच्या मागे यष्टीरक्षक साहिल कुठली चूक करणार नाहीयेत. विकेट होत असताना पतन फलंदाज होतील बाद. 1 मोर विकेट डाऊन अजून एक धक्का बसतो. ज्यावेळेस खऱ्या अर्थानं धावा बनवण्याची गरज होती त्यावेळेस एकावरती एक फलंदाज बाद होत आहेत. फक्त आणि फक्त मयूर आणि प्रसाद, ओमकार आणि प्रसाद या 2 खेळाडूंनी फार चांगली कामगिरी केली. त्या व्यतिरिक्त असा कुठला खेळाडू नाही आहे ज्याने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. स्मॉल बट इफेक्टिव्ह इनिंग साकारून मैदानाच्या बाहेर जात असताना फलंदाज शुभम बॅक टू दी पवेलियन. सत्रामध्ये गुड मॉर्निंग ऑल व्ह्युअर्स. सकाळचं
हे सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. ब्रदर्स 11 सोनारपाडा आयोजित ब्रदर्स 11 चषक, जे सर्वांचे लाडके जितू शेठ पाटील साहेब, योगेश शेठ पाटील साहेब आणि अनिश शेठ केणे साहेब यांच्या सुपीक संकल्पनेमधून साकार झालेली भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जे लाईव्ह थेट प्रक्षेपण आपलं एन्जॉय करतायत त्यांचं सहर्ष स्वागत. इथे येऊन आमची ही स्पर्धा उघड्या डोळ्याने बघताय त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चला उंबरली संघ लगेच मैदानावरती. षटक क्रमांक मैदानावरती चौथं समाप्त जसं झालं तसं धावसंख्या 50+ आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 52 धावा प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम कोळेगाव संघाची पाहायला मिळाली. आता 53 टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय. 53 धावांचं लक्ष आणि सर्वांचं वन्स अगेन सहर्ष स्वागत आहे. तसेच नुकताच प्रथमजी भोईर यांची उपस्थिती पाहायला मिळते. कोळेगावचे प्रथमजी भोईर यांची उपस्थिती, त्यांचं सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेला जिथे आपल्याला दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमकडे फार चांगले खेळाडू आहेत, नो डाऊट ॲट ऑल. चांगल्या खेळाडूंची मांदियाळी घेऊन दोन्ही संघ मैदानावरती उतरलेत. एकीकडे उंबारली तर दुसरीकडे टीम कोळेगाव. जो संघ जिंकेल सोनारपाडा संघासोबत फाईट करत असताना दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त मॅच आपण सर्वजण एन्जॉय करतायत. तब्बल 53चं लक्ष आणि सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. एकीकडे यश आणि दुसरीकडे प्रणय असे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. या दोन खेळाडूंवरती मदार असेल, या दोन खेळाडूंवरती जबाबदारी असेल. त्या जबाबदारीला साजेशी अशी कामगिरी त्यांच्या वतीने होईल काय देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. मॅच होते सुरुवात. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज दक्ष. पहिल्याच बॉल वरती सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने मैदानावरती 2 धावा कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावफलक ओपन झालेलं पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 2 या आकड्यावरती 2 रन ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. हे षटक फार महत्वाचं आहे. मी नेहमी म्हणतो पहिलं षटक नेहमी महत्वाचं असतं आणि शेवटचं षटक महत्वाचं असतो. इन बिटवीन जे मिडल ओव्हर असतात त्या मिडल ओव्हर मध्ये तुम्ही गेम चालवता, पण पहिलं आणि शेवटचं षटक हे या लिमिटेड ओव्हर फॉर्मॅट मध्ये फार महत्वाचं असतं. बॉल स्लॉट मध्ये होता, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवून दिलाय. यशच्या बॅट मधून निघाला अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. 6 धावेंसाठी सिक्सर. षटकार लक्ष्य इंसान की साहस से बडा नहीं, हारा वही जो लढा नहीं. सुरुवात केली आहे लढाईला उंबारली संघाचा खेळाडूने. स्पेशली ज्या खेळाडूचा मी नामोल्लेख करेल यश, त्या खेळाडूने 2 मध्ये 8 धावा बनवल्यात. आता प्रेशर गोलंदाज दक्ष वरती आहे. दक्ष एक चांगला गोलंदाज आहे, मात्र प्रेशर
हा प्रत्येक खेळाडूवरती येतो आणि तो प्रेशर त्याला सहन करावा लागेल. उंबारली विपक्ष कोळेगाव अशी लढत 53 धाबींचं लक्ष आहे. मोठी धावसंख्या, एकाच षटक जर खराब राहिले तर मात्र प्रेशर उंबारली संघावरती येईल. मात्र उंबारली संघाचे बॅटर्स देखील तितके जबरदस्त आहेत. यावेळेस देखील मैदानावरती पाहायला मिळते बॉल आला वाईट, अवांतरची धाव फलकावरती होईल. 8 धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. पुढे सरकत असताना 9 या आकड्यावर 9 ऑन द बोर्ड, 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील मिसिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल, मिड ऑनचा फिल्डर कॅच साठी आलेत. कॅच कंप्लीट आणि फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन, पहिला मोठा धक्का बसतोय उंबारली संघाला. फलंदाज यश बॅक टू दी पवेलियन. खेळाडू प्रेम जरी कमी वयामध्ये आपल्या नावाची दमखम, आपल्या नावाची वलय निर्माण केली आणि आपल्या नावाभोवती अनेक साजे चाहते बनवलेत, असा खेळाडू प्रेम आपल्याला पाहायला मिळतो मैदानावरती. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज तयार, तर दक्ष याने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. सिक्सर प्रत्येक जण खातो, मात्र त्यानंतर जे कमबॅक असतं ना ते महत्वाचं असतं आणि तो कमबॅक मैदानावरती करून दिलाय दक्ष यांनी, कारण महत्वाची विकेट होती. यश खेळीचा अंत झाला आणि आता प्रेम. त्यावेळेस देखील मिसिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये असेल, बॉल थोडासा डायव्हर्ट होतोय पॉईंटच्या दिशेला, डी बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला. फार मोठी चेज आहे. 2 तर कंप्लीट झाल्या, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि बघता बघता 3 तर कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. यंगन सर्व खेळाडू आहेत, यंगस्टर आहेत, त्यामुळे रनिंग विथ द विकेट अगदी वेगाने पाहायला मिळतीये. बघता बघता 3 कंप्लीट आणि 3 धावेंच्या मदतीने धावसंख्या जाईल फलकावरती 12 या आकड्यावर. 12 ऑन द बोर्ड, 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 53 जवळपास 53 धाबींचं लक्ष्य प्रति षटकामागे तुम्हाला बनवायचंय. 12.25च्या सरासरीने तब्बल 53 4 षटकांमध्ये. आणि पहिल्या षटकाची सुरुवात ही जबरदस्त राहिली आहे. पहिल्या बॉलवरती डबल पाहायला मिळाली, दुसऱ्या बॉलवरती सिक्सर आला. प्रेशरमध्ये अशी विकेट देखील गेली, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा 3 धावा पाहायला मिळतील. फुल करण्याचा प्रयत्न, ब्लाइंड बॅट स्विंग पाहायला मिळाली. अंधाधुंद फटकेबाजी करण्याचा प्रयत्न, प्री डिटरमाइंड स्ट्रोक होता की लाईन लेन पाहिली नाही, अक्षरशः बॅट फिरवली. मात्र त्यांनी देखील थोडंसं जजमेंट करणं गरजेचं होतं, कारण सिंगल डबलचा खेळ असणं गरजेचं आहे. मोठी धावसंख्या बनवायची आहे. डॉट बॉल पर्सेंटेज वाढले तर मात्र प्रेशर देखील थोडंसं क्रिएट होईल. चांगले बॅटर आहेत प्रणयच्या वतीने इथे थोडीशी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पर दस्तक, सीधे 6 रन. आपल्याला पाहायला मिळेल, जो मात्र पहिलं समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती 18. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते आता. 35 धाब्यांची आवश्यकता 18 बॉल मध्ये. 18 मध्ये 35 म्हणजे जी मॅच खऱ्या अर्थानं 12.25च्या सरासरीने पुढे जात होती, ती आता कमी होऊन 11.67च्या सरासरीने आपल्याला मागे येत असताना तो रिक्वायर गती, रिक्वायर रन रेट पाहायला मिळतोय. म्हणजे फार चांगली सुरुवात आहे. जरूर एक विकेट गेली, ज्या यशची नितांत गरज होती, तो यश आता मैदानाच्या बाहेर आहे. तरी देखील प्रेम आणि प्रेमच्या जोडीला प्रणय आपल्याला 2 खेळाडू पाहायला मिळतात, ज्या खेळाडूंकडे गुणवत्ता ठासून ठासून भरली, पोटेन्शियल आहे. पण त्या पोटेन्शियलला परफॉर्मन्स मध्ये डिलिव्हर करणं अत्यंत महत्वाचं असतं. ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळता, ऑन द मॅच, ऑन द पिच,
त्या दिवशी तुम्हाला तो परफॉर्मन्स डिलिव्हर करणं अत्यंत गरजेचं असतं. षटक क्रमांक मैदानावरती पहिले समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली ती म्हणजे 18 या आकड्यावर. 35 ची आवश्यकता, 35 धावेंची आवश्यकता आणि कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज. प्रणवला आपण पाहतोय. ज्या प्रणयवरती फार मोठी जबाबदारी आहे. कारण प्रेम स्ट्रायकिंग एंड वरती आहे. प्रेमकडे गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. अनुभव देखील भरपूर आहे. कमी वेळेचा खेळाडू मात्र अनुभव घेऊन तो मैदानावरती खेळतोय. ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेला. स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हरचा खेळाडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यासाठी वेगाने येईल, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि बघता बघता 2 देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. स्ट्रॅटेजी फार चांगली आहे. अच्छी गेंदो का सम्मान, बुरी गेंदो का अपमान. एक्झॅक्टली तेच आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात प्रणव. ज्या प्रणवने ऑफस्टम्पच्या बाहेर सवाल ड्रायव्हिंग लेंथ वरती ठेवलं आणि मोह आवरू शकले नव्हते. प्रेम ज्याने ड्राईव्ह केलं कव्हरच्या दिशेला. आता 2 खेळाडू आहेत. एक्झॅक्टली आपण टेस्ट मध्ये असं पाहतो. ती चर्चा आपण या बॉल नंतर करू. ऑनसाईडला टर्न करण्याचा प्रयत्न, मात्र व्हाईट बॉल ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. पण चर्चा करतो की टेस्ट असतो ना, त्याच्यामध्ये टेम्परामेंट आणि पेशन्स सागर सर फार महत्वाचा असतो. आणि म्हणून काय केलं जातं, ऑफस्टम्पच्या बाहेर ड्रायव्हिंग लेन वरती बॉल देण्याचा प्रयत्न आणि जो स्लिप मध्ये प्लेअर असतो तो थोडा वाढवला जातो. कव्हर पूर्ण खाली ठेवलं जाते की तुम्ही मारा, खेळा त्या साईडला. त्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतात. हे टेस्ट क्रिकेट आहे. अनुभव नेहमी सोबत असतं. टेस्ट क्रिकेटमध्ये जे खेळाडू खेळतात, यावेळेस झाली मिस्टेक. टेस्ट क्रिकेटचा अनुभव जो खेळाडू खेळतो, टेस्ट नेहमी बेस्ट असतो. आम्ही नेहमी उल्लेख करतो. मैदानावरती थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते. कॅच होती, अर्ली स्टार्ट घेतला असता, थोडंसं अनुमान बरोबर लावला असता तर मात्र मैदानावरती कॅच देखील कंप्लीट झाली असती. मात्र पस्तावे से घेऊया जब चिडिया चुग गई खेत. 23 धावा धावफलकावरती. डबल पाहायला मिळते. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा 23. फुलटॉस ऑन साइडला टर्न केलाय. यावेळेस कॅचची संधी, कुठलीही मिस्टेक होणार नाहीये. जय डाऊन द बॉल, कॅच कंप्लीट, फलंदाज बाद, विकेटचं पतन. प्रेम ज्युनियर बॅक टू दी पवेलियन. अशा पल्लवित केल्या होत्या. आता तरी देखील मैदानावरती तो बाद झाला. आता साहिल मैदानावरती पाहायला मिळतोय. साहिलची निक कशी राहील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. मैदानावरती साहिल आपल्याला पाहायला मिळतात. 23 on the board with loss of 2 wicket. Team Umbarli played against Team Kolegaon. Best improve himself to be the best in the business. Let's see कुठला संघ स्वतःला या मॅच मध्ये वरचढ दाखवतोय. जो संघ जिंकेल. सोनापाडा संघासोबत फाईट करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता, मात्र झाली मिस्टेक. फलंदाज बाद होतील. एज थोडीशी आपल्याला पाहायला मिळते. ड्रिल करून दाखवतायत, मात्र पॉइंट म्हणजे खेळाडूने टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज साहिलचा खेळ. 1 ब्रिंग्स 2 विकेट. क्रिकेट मधला समीकरण असतो, तो समीकरण देखील कंप्लीट झालं आणि फलंदाज होतील बाद. साहिलच्या खेळीचा अंत. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकावरती 1-2 अदरे बसलेत. आता विकेट हॅट्रिक शंभरड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज प्रणव, रुद्राक्ष आपल्याला पाहायला मिळतील. रुद्राक्षांच्या वतीने कशी कामगिरी असेल. उंबरली संघ आता बॅकफुट वरती आहे. मात्र अशा वेळी पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं राहणार आहे. ही ओव्हर आरामात खेळणं गरजेचं आहे. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करण्यात आलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर असतील.
सिंगल तर कंप्लीट झाली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो पाहायला मिळतोय. कलेक्शन चांगलं आहे. थोडासा बॉल निसटला पण कलेक्शन आपल्याला अप्रतिम पाहायला मिळतोय. बॅकिंगला खेळाडू थोडासा दूरवरती होता. अशा वेळी जर कलेक्शन खराब असतं तर मात्र एखाद एक्स्ट्रा धाव देखील आपल्याला फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळाली असती. एक्झॅक्टली 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होतील कारण कलेक्शन चांगले 2 धावींच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 25. बॉल झालेत 5. शेवटचा एक बॉल शिल्लक. यावेळेस ऑन साइडला स्लॉट मधला बॉल मिसिट जरूर झालाय. डीप मध्ये फिल्डर मिस्टेक त्यांच्याकडून देखील पाहायला मिळतीये. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो पाहायला मिळेल. एक्झॅक्टली मैदानावरती 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल जे मात्र दुसऱ्या 2 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल. जाऊन पोहोचले 27. 27 या आकड्यावरती 27 झाल्यात अजून देखील 26 ची आवश्यकता 12 बॉल मध्ये. हे इक्वेशन असेल विजयासाठी टीम उंबरली संघाला. मनीष, पुढील मॅच विनर विनर की विनर विनर ना? ओके. अनिरुद्ध केणे आणि सुमितजी पाटील यांची उपस्थिती. सुमित भाऊ वेलकम. उद्या टीम नाही का? नाहीतर 2 वर्ष कंप्लीट 2 वर्ष भाऊची टीम जिंकतीये. निहाल आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मध्ये 12 मध्ये 26 ची आवश्यकता है. इक्वेशन पाहायला मिळतोय. 12 गेंदों में 26 रनों की आवश्यकता है यानी कि जीत के लिए आपको हर ओवर में 13 रन तो बनाने हैं. स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज प्रणय देखने को मिलेंगे. प्रणय के पास पोटेंशियल है. अच्छा खिलाड़ी है. इस बार ब्लॉक हैंड की गेंद थी. इस बार मिड ऑफ में बढ़िया फील्डिंग. बिंदी गेंद डॉट गेंद की दी हुई समाप्ति. 11 गेंदों में 26 रनों की आवश्यकता. ये जीत के लिए रहेगा इक्वेशन. 11 गेंदे और 26 रन. ये इक्वेशन किस तरीके से आगे बढ़ेगी ये पारी है देखना ही बड़ा दिलचस्प रहेगा. इस मैच में ये ओवर बहुत ही ज्यादा इंपॉर्टेंट है. इस ओवर में कम से कम 12-13 रन लेने ही पड़ेंगे. तो आखिरी ओवर में 15 से नीचे अगर स्कोर आए तो थोड़ा सा प्रेशर कम होता है क्योंकि एक बड़ा स्ट्रोक आप मारेंगे तो फिर सिंगल डबल की बात रहती है. इस बार किस तरीके से निहाल के माध्यम से गेंदबाजी होगी देखना बड़ा ही दिलचस्प. आइटम और द विकेट. गेंद नीचे रही. थोड़ी सी सबमरीन डिलीवरी. गेंद पड़ने के बाद शूट हुई. तेजी से विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई डॉट गेंद की दी हुई समाप्ति. 2 बिंदी गेंद. इस मैच में कमबैक होते हुए कोलेगांव टीम. अब 10 गेंदों में 26 की आवश्यकता. ये इक्वेशन रहेगा जीत के लिए. 10 गेंदे 26 रन जीत के लिए इक्वेशन. कौन सी टीम जीतेगी? एक तरफ कोलेगाव टीम दुसरीकडे उंबरली संघ आपल्याला पाहायला मिळेल. एक जबरदस्त मुकाबला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील स्टेप आउट झाले. स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. लॉंगॉनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होते. थोडीशी निसटलाय हात मधून बॉल आणि एक्झॅक्टली मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. वेगाने 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 डॉट बॉल नंतर ही डबल पाहायला मिळते जी संजीवनी प्रदान करेल. पण दिल्ली अभी बहुत दूर आहे. मैदानावरती अजून देखील भरपूर साऱ्या धावा बनवणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या विजयाची आम्ही देऊ शकत नाही हे आपण पाहिलं. एक्झॅक्टली त्याचप्रमाणे मैदानावरती कमबॅक करणं गरजेचं आहे. नुकतंच लक्ष ट्रॉफी झाली. त्या लक्ष ट्रॉफी मध्ये 22 धावांचं लक्ष्य राया संघासमोर ठेवलं होतं कोरेगाव संघाने आणि एक बॉल राखून त्या 22 धावा चेस केल्या होत्या. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये मिसहिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये होता. डाऊन द बॉल फिल्डर आले. फलंदाज बाद होतील. 24 ची आवश्यकता 8 बॉल मध्ये. 8 बॉल 24 हे इक्वेशन. विराजला आपण पाहतोय. आता विराटच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग आहे. 8 मध्ये 24. मॅच अजून हातामधून गेली नाहीये. 2 बॉल वरती एखादा मोठा फटका आला ना मॅच मध्ये कमबॅक देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एक्झॅक्टली तो कमबॅक करणं गरजेचं आहे. तो कमबॅक होईल का? कारण निहालने फार चांगली गोलंदाजी केली आहे. निहालकडे गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. विराजकडे देखील गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे.
चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचं वाडेकर संघ आणि मात्रेपाडा संघ. ओके खोणी संघ रिपोर्टिंग करायचंय. चला खोणी संघ रिपोर्टिंग करा आणि मात्रेपाडा संघ आपण देखील रिपोर्टिंग करायचंय. सुमित शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही भावांमध्ये फार प्रेम नेहमी होतो जातो. आमचे जितू भाऊ आणि आमचे सुमित भाऊ, दो भाई और दोनों तबाई. डॉट बॉल आलाय 7 मध्ये 24 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. 7 बॉल आणि 24 धावा हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेटमधील एक जबरदस्त स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते ती म्हणजेच ब्रदर्स 11 चषक सोनारपाडा. सफेद दिव्य आयोजन आलाय बॉल डॉट. तर 6 मध्ये विजयासाठी गरज आहे ती म्हणजे 24 धाब्यांची. मी समालोचन करत होतो एक्झॅक्टली रायगड महाड येते आणि तिथे समालोचन करत असताना 6 मध्ये 26 ची आवश्यकता होती. एक बॉल राखून संघर्ष 11 रायगड संघाने अगेन्स्ट टीम स्वराज्य 11 ढोळे या संघासमोर विजय प्रस्थापित केला. 6 मध्ये 42 धावा बनवण्याचा देखील विक्रम नागझरी येथे दीपू माळी यांच्या नावावरती आहे. करण मडवी यांच्या नावावरती देखील 6 मध्ये 37 धावा चेस करायचा हा विक्रम आहे. सो या सर्व विक्रम आपण नेहमी पाहतो. 6 मध्ये 24 धावा हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. नुकताच मी उल्लेख केला लक्षा ट्रॉफी येते एकीकडे कोणगाव दुसरीकडे टिटवाळा परिसरामधील राया संघ होता आणि 6 मध्ये 22 ची आवश्यकता असताना देखील सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये एक बॉल राखून त्या 22 धावा कामरान कुंगले आणि टीम आरसीसी राया संघाने सामना जिंकलेला होता. तशी कामगिरी मैदानावरती होईल का ते पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. 6 मध्ये 22 ची आवश्यकता सुमित शेठ यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत. पहिला नंबर मारतोय लगातार 2 वर्ष. नो कॉम्प्रो का विराट कॉम्प्रो. सक्का भावा का जगाचा तरी पण आहे ना. पहिला नंबर मारून देतो. हा ना. अये इथं 2 वर्ष त्यांनीच मारली. मागच्या वर्षी पण पहिल्या वर्षी पण होते ना बहुतेक. सेकंड आला ना पहिल्या वर्षी. कुठली टीम होती? दिसवली. लय भारी प्रत्येक वर्षी नो कॉम्प्रो विदाउट कॉम्प्रो. भाऊचीच टीम जिंकणार. बॉलर कोण आहे? 6 मध्ये 24 ची आवश्यकता आणि पहिला बॉल अभांतरचा पाहायला मिळतो. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र 30 म्हणजे आता 6 मध्ये 23 ची आवश्यकता. पुरस्कर्त्यांच्या यादीमध्ये एक फार मोठं नाव आणि विहाना 11 या नावाने ज्या संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतो त्या संघाचे पुरस्कर्ते सुमित शेठ पाटील यांची देखील नुकताच उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. सुमित शेठ यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. ऑन साइडला टर्न केलाय स्ट्रोक लाज जवाब ऑन द नी नटराज स्टाईल मध्ये स्ट्राईक केलाय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे क्रॉस द लाईन. बॉलला फेकून दिले डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेग मधून लॉंग लेगच्या दिशेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला दमदार 4 धावांसाठी चौकार. धावांची आवश्यकता. ज्यांना असं वाटलं होतं की ही मॅच आता थांबली आहे मित्रांनो ही मॅच आताशी सुरू झाली आहे. 6 मध्ये 24 ची आवश्यकता होती. वाईड आला मग 5 मध्ये 6 मध्ये 23 ची आवश्यकता होती. आता चौकार आला आता 5 मध्ये 23 ची आवश्यकता. ही मॅच आता आपण पाहू शकतो कुठेतरी थोड्याशा प्रमाणामध्ये पुढे गेली आहे. आता एखादा मोठा फटका या बॉल वरती या मॅच मध्ये कमबॅक करून देईल टीम उंबारली संघाला. आता कोळेगाव संघ या मॅच मध्ये बॅकफुट वरती पाहायला मिळेल. पुन्हा एकदा वाईट बॉल. आता 5 मध्ये 18 ची आवश्यकता. 6 मध्ये 24 ची आवश्यकता होती. वाईट आला त्यानंतर 6 मध्ये 23 मग चौकार आला 5 मध्ये 19 आणि आता वाईट बॉल 5 मध्ये 18 ची आवश्यकता. आता मैदानावरती आपण पाहू शकतो ज्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी मैदानावरती फलंदाजाची पाहिली आहे. शॉर्टर वनचा वापर बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. बाउन्सने इथे फलंदाज बीट झालेत आणि मिड विकेट मध्ये कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतील बाद. कावळा बसायला आणि फांदी तुटायला स्टेशनवर जायला ज्याप्रमाणे टेन सुटायला धावा बनवायला आणि विकेटचं पतन व्हायला वेळ एक झाली आहे. रुद्राक्षच्या खेळीचा अंत
होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मोठा धक्का बसतोय, फलंदाज बाद. ची आवश्यकता आहे. आता हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला, या परिस्थितीवरती बॅटिंग करावी लागेल. ए दादूस, व्हॉल्यूम दे ना. काहीच व्हॉल्यूम नाही. 3 स्पीकर आहेत. कर ना व्हॉल्यूम. ऑफसाईडला टर्न केलाय स्टोक, तर लाजवाब पाहायला मिळतोय. सामना अजून फिनिश झाला नाहीये हे सांगणारा फटका. या फटक्याचे चटके जरूर बसतील. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय सिक्सर, आणि या षटकाराच्या साथीने आता मॅच आली आहे क्लोज. 3 मध्ये 12 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि 12 धावा हे इक्वेशन पाहायला मिळेल. मुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला, या परिस्थितीवरती खेळायचं होतं. आता ठोकलाय सिक्सर. आता 3 मध्ये 12 ची आवश्यकता. 3 बॉल आणि 12 हे इक्वेशन पाहायला मिळेल. 4 मध्ये 18 ची आवश्यकता होती, आलाय सिक्सर. आता 3 मध्ये 12 ची आवश्यकता. मॅच अजून फिनिश झाली नाहीये हे स्टेटमेंट फलंदाज निर्भयच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतं. फुल करण्याचा प्रयत्न, मिस इट. बॉल हवेमध्ये, फलंदाज बाद. विकेटचं पतन. बॅटरच्या खेळीचा अंत. हॅलो हॅलो, बोल नाही. हो हो, 3:30 आहे. टाक ना, टाक 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 टाक. हा हा, चालेल. केला केला. करतो तुला कॉल, थांब. कॉमेंट्री करतो. व्हाईट बॉल एक्झॅक्टली पाहायला मिळेल. मॅच इंटरेस्टिंग आली आहे. 2 मध्ये 11 ची आवश्यकता. कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे कंपल्सरी धावा बनवणं गरजेचं आहे. मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत स्ट्रायकिंग एंड वरती 2 मध्ये 11 ची आवश्यकता आहे. 2 बॉल 11 धावा आहे. विजयाचं इक्वेशन उंबारली संघासमोर असेल. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला. फटका दमदार पाहायला मिळतो. डीप मध्ये फळणार, फक्त बनतील दर्शक. फिल्डरच्या डोक्यावरून ओव्हर द बॉलर हेड डाऊन द ग्राउंड आलेला क्रिकेट विश्वामधील सर्वात सेफ फटका सिक्सर. 1 मध्ये 5 ची आवश्यकता. हे इक्वेशन उंबारली संघासमोर. जर इथून मैत्रीने सिक्सर मारला, तर इथून डीजे लावून खांद्यावरती घेऊन मैत्रीला तुम्हाला उंबारली गावापर्यंत न्यावं लागेल. कारण ज्या प्रकारचं त्याने क्रिकेट खेळलंय ते कमालीचं आहे. 1 बॉल आणि 5 धाब्यांची आवश्यकता. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या सामन्यासाठी. कारण 1 मध्ये 5 ची आवश्यकता हे इक्वेशन पाहायला मिळतोय. कुठला संघ जिंकेल, कुळेगाव की टीम उंबारली? लेट्स सी. 1 बॉल 5 धावा. 1 बॉल 5 ची आवश्यकता. आलाय 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 बॉल डॉट, आणि सामना फिनिश. सामना जिंकला कोळेगाव संघाने. मात्र फार चांगली कामगिरी. इथे सर्वांची मनं जिंकली उंबारली संघाने. अभिनंदन टीम कोळेगाव. हार्ड लक टफ लक टीम उंबारली. चला, विनंती असेल दोन्ही संघांना शेक हँड करायचंय, लाईन अप करायचंय. प्रेम, साहिल, प्लीज शेक हँड करा. लाईन अप करायचंय.